सप्तशृंगी घाटात भीषण अपघात. इनोवा 1100 फूट दरीत कोसळून पिंपळगाव बसवंतच्या 6 भाविकांचा मृत्यू. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर दुर्दैवाने काळाने घाला घातला. सप्तशृंगी गडावरून परतत असताना गणपती पॉईंटजवळ एक इनोवा कार MH15BN 0555 सुमारे 1000 ते 1200 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील 6 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 2 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश असून कारमध्ये एकूण 7 प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले होते. मात्र दरीची प्रचंड खोली आणि दुर्गम भाग यामुळे मदतकार्यात मोठ्या अडचणी येत होत्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भाविक देवीचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर होते. दुपारी गणपती पॉईंटजवळ असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कारने संरक्षक कठडा तोडला आणि थेट खोल दरीत कोसळली. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घाटाच्या काही भागातील संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण असल्यामुळे हा अपघात घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संरक्षणाची पुरेशी व्यवस्था नसताना या रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या भीषण अपघातामुळे सप्तशृंगी गड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी गडावरून एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे सज्ज ठेवण्यात आली आहे. या भाविकांच्या वारसांना 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 नाशिक.